मराठा आंदोलकांची सराटीमध्ये बैठक सुरू आहे। मुंबईतील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होतीये। मुंबईतील आंदोलनासंदर्भात जरांगेंसोबत चर्चा होतीये। बैठकीला मुंबईतील आंदोलक सुद्धा सहभागी झालेत। मराठा आंदोलकांची सराटीमध्ये बैठक सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात येणार आहे त्याची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुंबईतील आंदोलनासंदर्भात जरांगेंसोबत चर्चा होतीये। बैठकीला मुंबईतले आंदोलक सुद्धा सहभागी आहेत। मराठा आंदोलकांची सराटीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये धडकणार अशी घोषणा केल्यानंतर त्या संदर्भातलं नियोजन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। कालच एक महत्त्वाची बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। त्यावेळेस मनोज जरांगे पाटील सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेले होते। मात्र या बैठकीमध्ये त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या नाहीत, त्यामुळे ते त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत, मुंबईमध्ये येण्यासाठी ठाम आहेत आणि त्याच अनुषंगानं मराठा आंदोलकांची सराटीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबईतले आंदोलक सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईमध्ये येण्यासाठी कशी रणनीती असेल यावरती चर्चा सुरू झालेली आहे। बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीसोबतच महत्त्वाचे मराठा नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। मुंबईमध्ये येण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये ही बैठक सुरू आहे। ही थेट दृश्य बैठकीमधली आता आपण पाहतोय। आंतरवाली सराटीमध्ये ही बैठक सुरू आहे। मनोज जरांगे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, सोबतच अनेक मराठा आंदोलक सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी झालेत। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। सुधाकर, महत्त्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे, नेमकं बैठकीमध्ये काय घडतंय? तृप्ती, आपण जर पाहिलं तर मुंबई येथील मराठा आंदोलक जे आहे ते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे या बैठकीला संबोधित करणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुंबई येथील मराठा आंदोलक जे आहे या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत। 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून जे आहे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे। या 20 जानेवारी नंतरच्या जे मुंबई येथे होणारं आंदोलन आहे त्याची दिशा आज या बैठकीत ठरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। तृप्ती, सुधाकर, या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित आहेत? मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईतले नेते सुद्धा पोहोचल्याचं समजतंय। तृप्ती, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबई येथील मराठा आंदोलक जे आहे, काही समन्वयक जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। सध्या तरी कोणतेही नेते या ठिकाणी नाहीये, मात्र मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये दाखल आहेत। निश्चित सुधाकर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।